अनिल देशमुखांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेवरून देशमुखांनी सरकारला चिमटा काढलाय। लाडकी बहीण भाऊ योजना मग शेतकरी काय सावत्र आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला उपस्थित केलाय। लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांना जो सर्वांनी धडा शिकवला, 48 पैकी 31 जागा त्यांना महाविकास आघाडीच्या निवडून आल्यात। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आता विधानसभेमध्ये सुद्धा सर्व महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। आणि या भीतीने आता ज्या अनेक योजना तिजोरी उघडी करून ठेवली आहे, लाडली बहिणाच्या बाबतीत अमोलजी यांनी उल्लेख केला। आता म्हणतो लाडली बहीण आठवली नाही। अरे लाडली बहिणा, लाडला भाऊ आणि शेतकरी का सावत्र आहे? शेतकऱ्याला तुम्ही सावत्रच ठेवणार का, हा सुद्धा प्रश्न त्यांना आपल्याला या सरकारला विचारायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।